नमस्कार मंडळी, भाग्यश्री सावंत किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला आज आपण पनीर बिर्याणी बनवणार आहोत. खूप कमी तेलात बनणारी ही पनीर बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा. जास्त नॉर्मली आपण बिना तेलाशिवाय तर काही बनवू शकत नाही, पण आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो की तेल थोडं आपल्याला कमी वापरायचं आहे. तर ही 1 किलो बिर्याणी आपण बनवणार आहोत खूप कमी तेलात, म्हणजे पाव लिटरपेक्षा पण कमी तेल आपण वापरणार आहोत. आणि त्यासाठी जे सामान लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही पूर्ण व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा. तर आपल्याला 1 किलो कांदे लागणार आहेत आणि 1 किलो कांदे छान आपल्याला उभे पातळ करून घ्यायचे आहेत, उभे चिरून घ्यायचे आहेत 1 किलो कांदे. काजू मागवलेत आपण. काजू क्वांटिटी जरा जास्त आहे, तुम्ही थोडीशी कमी टाकू शकता. आमच्या घरी मुलं खाणारी आहेत काजू, ते आवडीने खातात, त्याच्यामुळे मी थोडे जास्त काजू टाकलेत. काजू कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. दही मागवले, दही आपल्याला पाव लिटर बस होईल. आणि बासमती तांदूळ मागवले आहेत. लिंबू, पुदिना, सुहाना बिर्याणी मसाल्याचं एक पॅकेट लागणार आहे आपल्याला. आणि मिल्की मिसचं पनीर मागवलं आहे. खूप छान पनीर आहे, एकदा नक्की वापरून पहा. मी पहिल्यांदा मागवलं होतं आणि खरंच त्याचा रिझल्ट खूप छान आहे. एकदम प्युअर आहे, म्हणजे ते समजतं आपल्याला वापरल्यानंतर. खूप छान आहे, ते पण वापरून बघा. तर हे सगळं सामान मी मागवलं आहे फ्लिपकार्टवरून. त्यानंतर आपल्याला मस्त उभे चिरून घेतले कांदे. आणि कांदे आहेत ना आपल्याला हे बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. आपण इथे कांदे फ्राय करणार नाही आहोत तेलामध्ये. जे आपण 3 ते 4 चमचे तेल घेतले आहे ना, त्या तेलामध्ये हे आपल्याला कांदे छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. एकदम छान लाल होईपर्यंत भाजला ना कांदा की त्याचा उग्रवास जातो आणि ग्रेव्हीसाठी छान कांदा आपल्याला रेडी होतो. हे आपण पाऊण किलो तांदूळ घेतले आहेत. 1 किलो कांद्यासाठी पाऊण किलो तांदूळ परफेक्ट होतात. आणि तांदूळ आहेत ना छान धुवून घेतले आहेत आणि आपल्याला एका साईडला अर्धा तास किंवा जसे तुमची ही ग्रेव्ही बनेपर्यंत भिजत ठेवा. 15-20 मिनटं पण भरपूर होतात. तर त्यानंतर हा बघा कांदा किती छान लालसर भाजला आहे, तो एका साईडला काढून घेतला आहे. त्याच कढईमध्ये आता आपल्याला टॉमॅटोही छान तसेच भाजून घ्यायचे आहेत. तोपर्यंत इथे दुसऱ्या गॅसवर आपण पनीर छान भाजून घेणार आहोत. आणि पनीर आपण अख्खंच घेतलं आहे आणि त्या पनीरला छान आपण मसाला, हळद आणि मीठ लावून दोन्ही साईडला ना आपल्याला ते दोन्ही साईडला लावून घ्यायचं आहे. असं पनीर ना खूप टेस्टी लागतं बिर्याणीमध्ये. तुम्ही केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा. तर हळद, मसाला आणि कोणताही मसाला तुम्ही वापरा. मिरची पावडर, मी मालवणी मसाला जो माझ्या घरातला आहे तोच वापरला आहे. आणि तो छान दोन्ही साईडला मस्त लावून घ्या. कांदाही झाला आहे आपला एका साईडला भाजून. टॉमॅटोही छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतला आहे. आणि तो टॉमॅटोही आपल्याला एका साईडला काढून घ्यायचा आहे आणि थोडं थंड व्हायला द्यायचं आहे, कारण ती ग्रेव्ही होण्यासाठी आपण मिक्सरला लावून घेणार आहोत, म्हणून थंड व्हायला एका साईडला ठेवून द्या. पॅन ठेवले गॅसवर आणि पॅनमध्ये तेल, इथेही हार्डली आपण 1 चमचा तेल टाकलं आहे. आणि त्यामध्ये हे आपल्याला 2 मिनटं छान मीडियम गॅसवर आपल्याला पनीर भाजून घ्यायचं आहे. खूप टेस्टी लागतं, तुम्ही असंच खाऊ शकता. हे पनीर इतकं सुंदर लागतं. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. मी सांगते त्याप्रमाणे बिर्याणी तुम्ही एकदा कराल ना तर तुम्हाला काहीच म्हणजे टेन्शनच येणार नाही कधी बिर्याणी बनवायचं. इतकी सोपी पद्धत आहे. मस्त मिक्सर घेतला आणि मिक्सरमध्ये आता ते सगळं सारण आहे ना, जे कांदा म्हणा, टोमॅटो म्हणा, ते सगळं आपल्याला छान बारीक लावून घ्यायचं आहे. मेन ग्रेव्ही असते ना ती खूप इम्पॉर्टंट असते बिर्याणीमध्ये. ती ग्रेव्ही परफेक्ट झाली पाहिजे, नाहीतर कधीतरी आपली बिर्याणी ड्राय होते किंवा कधी आहे ना खूप ग्रेव्ही जास्त प्रमाणात बनते. तर ही ग्रेव्ही आहे ना परफेक्ट बनते. 1 किलो बिर्याणीसाठी आपल्याला 1 किलो कांदे कंपल्सरी लागतात आणि पाऊण किलो थोडासा कमी तांदूळ घ्यायचा. कारण तांदूळ कसा मोठा होतो जेव्हा आपण शिजवतो, तो क्वांटिटी जास्त होते, त्यामुळे आपण इथे पाऊण किलो तांदूळ घेणार आहोत बासमतीचा. मस्त पाणी आपण एका साईडला गरम करून ठेवलं आहे एका टोपामध्ये. आणि त्याच्यामध्ये सगळे जे काही खडे मसाले आहेत ना ते थोडे थोडे टाकून घ्या. थोडासा पुदिना टाकला आहे आणि एक अख्खं लिंबू पिळून घेतलं आहे आतमध्ये. मीठ टाकले, तेल, दालचिनी, 3-4 लवंगा, 3-4 काळी मिरी, 1 हरी इलायची, सगळं टाकून घ्या. 2 तेजपत्ता टाकलेत. आणि चांगली उकळ आल्यानंतरच आपल्याला तांदूळ टाकायचा आहे. कारण
उकळ येण्या अगोदर जर आपण तांदूळ टाकला तर तांदूळ व्यवस्थित शिजत नाही, कचकचीत लागतो. त्यासाठी उकळ आल्यानंतर आपण तांदूळ टाकायचा आहे आणि अर्धा कच्चा शिजेपर्यंत आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. आता इकडे जी ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये जे सुहाना बिर्याणीचं एकच पॅकेट टाकणार आहेत आणि बाकीचे सगळे मसाले ॲड करणार आहोत. धना जिरा पावडर आणि मालवणी मसाला, हळद. तुम्ही नॉर्मल तिखट कोणताही मसाला वापरू शकता. मालवणी मसाला पाहिजे असं नाही आहे, कारण आपण सगळे मसाले त्यामध्ये टाकलो आहेत. पाव लिटर आपण त्याच्यामध्ये दही ॲड करणार आहोत. दही जास्त प्रमाणात नाही टाकले कारण ऑलरेडी आपला त्याच्यामध्ये टोमॅटो आहे. मीठ टाकायचं, कोथिंबीर भरपूरशी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी टाकून घ्या आणि मस्त मिक्स करून घ्या. थोडंसं तेल ॲड केलं आहे. हे जे उरलेलं तेल होतं ना, कांदा भाजलेलं, ते तेल मी टाकून घेतलं आहे. आलं लसूण पेस्ट टाकून चांगलं एकजीव होईपर्यंत ढवळून घ्या. खूप टेस्ट अप्रतिम लागते. दाखवली आहे मी तशी एकदा बिर्याणी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती. तेल आपण किती कमी प्रमाणात वापरलं आहे तुम्ही स्वतः बघू शकता. जास्त ऑइली नाही होत ही बिर्याणी. तर हे बघा मस्त शिजला आहे तांदूळ, अर्धा कच्चा शिजला आहे. आता हे आपल्याला जे नॉर्मली आपण बासमती तांदूळ कोणत्याही भातासाठी म्हणजे बिर्याणीसाठी म्हणा, पुलाव बनवा, ज्याच्यासाठी आपण जसा निथळतो ना तसा निथळून घ्यायचा आहे. मस्त सुटसुटीत होतो, एकदम सुटसुटीत होतो भात. आता आपल्याला दुसऱ्या साईडला जे आपण ग्रेव्ही ठेवली आहे ना, तो वाला टोप आहे ना, आपल्याला थोडासा मंद आचेवर आहे ना छान भाजून घ्यायचा आहे. आपण इथे काही तेल बिल न ठेवता तो डायरेक्ट टोप आपल्याला ठेवायचा आहे ग्रेव्हीचा आणि छान मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. आणि एका साईडला आपण पनीरचे तुकडे करून घेतलेत. पनीरचे तुकडे छोटे मोठे तुम्हाला कसे पाहिजे तसे करून घ्या. आणि जी ग्रेव्ही आपण एका साईडला मस्त मंद आचेवर करत ठेवले ना, त्याच्यावरच ते पनीरचे तुकडे टाकून घ्या. आणि पनीरचे तुकडे टाकल्यानंतर आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचा आहे. 2 लेयर बनवायचे आहेत, जास्त लोड घ्यायचा नाही आहे. खूप छान होते बिर्याणी. तुम्ही बिनधास्त करा, तुम्हाला खूप आवडेल ह्याची रेसिपी. तर नंतर तुमचे जे लेयर कसा लावता त्याप्रमाणे तुम्ही 3-4 जे काही काजू जे तुम्हाला आवडतात त्याप्रमाणे टाकून घ्या. पुदिना टाकून घेतला आहे, थोडासा बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे वर. आणि एका साईडला केशर दूध बनवलं होतं ते वर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. कांदा जो आपण फ्राय करून ठेवला होता तो टाकायचा आहे. नॉर्मल जे लेयर लावतो ना बिर्याणीसाठी तसे लेयर लावून ना वर तूप टाकून घ्यायचं आहे, केशरचं दूध टाकून घ्यायचं आहे आणि घट्ट झाकण लावून एका गॅसवर आपल्याला 10 ते 15 मिनटं, जास्तीत जास्त अर्धा तासही ठेवला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण एकदा ह्याची काळजी घ्या की त्याच्या खाली एक जाडसर आपल्याला तवा ठेवायचा आहे आणि मस्त आरामात भाजू द्या. तवा मात्र ठेवायला विसरू नका. डायरेक्ट टोप ठेवला तर जी ग्रेव्ही आहे ना ती पूर्ण जळून जाईल, चांगली बिर्याणी होणार नाही. त्यासाठी आपल्याला खाली तवा ठेवायचा आणि तव्यावर टोप ठेवून मस्त झाकण ठेवा आणि चांगलं अर्धा तास शिजू द्या बिर्याणी. खूप टेस्टी होते, अप्रतिम चव होते. एकदा करून बघा आणि मला सांगा कशी होते. ज्यांची बिर्याणी फसते ना त्यांची ही बिर्याणी फसणारच नाही. तुम्ही अशी करून बघा आणि मला नक्की सांगा कशी झाली आहे ती. आणि कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बिर्याणी कशी झाली आहे मला नक्की सांगा. थँक्यू.